रांजण गावामध्ये अतिशय धक्कादायक प्रकार घडला। लहानशा त्या गावामध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटो आणि व्हिडिओमुळे काही काळ भीती आणि कुतूहल आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं। चक्क एक बिबट्या म्हशीचं दूध पित होता। परंतु या घटनेत असं काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचणे या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता सोशल मीडियावरती फोटो व्हिडिओज व्हायरल झाले होते। चक्क एका म्हशीला म्हशीचं बिबट्या दूध पित आहे असं मग तिथं समोर आलं होतं। आता गावातल्या अनेक नागरिकांनी रात्री गोठ्याजवळ जाणं टाळायला सुरुवात केली होती, तर काहींनी बिबट्या दिसतोय या भीतीने शेतात जाणं बंद केलं। महिलांमध्ये विशेष भीतीचं वातावरण पसरलं होतं। शाळकरी मुलांना बाहेर सोडणं धोकादायक असल्याचं मत काही पालकांनी व्यक्त केलं। आता गावातील काही लोकांच्या म्हशीचे फोटो सोशल मीडियावरती आले। गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आले की तुमच्या म्हशीचं दूध अक्षरशः बिबट्या पित आहे असं समोर आलं होतं। आता वन विभाग आणि मग पोलिसांनी काय केलं पुढे ते पहा। या संपूर्ण घटनेत असं काय घडलं ते सुद्धा तुम्ही पाहायला पाहिजे। घटना खूप गंभीर वाटू लागल्यानंतर गावकऱ्यांनी वन विभाग आणि स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल करायला सुरुवात केली। आता बिबट्याचा मुक्त संचार आणि तो पाळीव जनावरांच्या इतक्या जवळ येणं हे अत्यंत धोकादायक असल्याचं वन अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यामुळे त्या परिसरात पिंजरे लावण्याची तयारीही जोरदार सुरू करण्यात आली होती। परंतु पुढे या घटनेत असा काही मोठा ट्विस्ट येईल असं कोणालाही वाटलं नव्हतं। जे काही समोर आलं, जे काही माहिती समोर आली, ती माहिती सर्वांना समजल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। बिबट्या म्हशीचं दूध पित होता, परंतु या घटनेमध्ये एक मोठा ट्विस्ट आला आणि त्यानंतर अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच बसेल। त्या परिसरात अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचं वन अधिकाऱ्यांनी त्यांना कळालं। त्यामुळे त्या परिसरात पिंजरे लावण्याची तयारी सुरू करण्यात आली। मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा व्हिडिओ बारकाईने पाहिला तेव्हा त्यात काही तांत्रिक विसंगती आढळल्या। बिबट्याची हालचाल, सावल्या, प्रकाश आणि म्हशीची प्रतिक्रिया यामध्ये नैसर्गिकपणाचा अभाव दिसून आला। त्यामुळे मग वन अधिकाऱ्यांना शंका आली आणि त्यानंतर त्यांना तो धक्कादायक प्रकार कळाला। हे सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर जात होतं आणि त्यानंतर मग अनेक लोक घाबरत होती। गावातील जे काही व्हॉट्सअप ग्रुप होते त्या व्हॉट्सअप ग्रुपवर हे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप प्रचंड व्हायरल होत होते। जो तो आपापली म्हैस पाहून प्रचंड घाबरत होता आणि आपल्याच गोट्यात जायला अनेक शेतकरी घाबरत होते। महिलासुद्धा त्या म्हशीजवळ अजिबात जात नव्हत्या, खास करून रात्री, कारण की सर्वांना भीती होती की बिबटे येत आहेत आणि चक्क म्हशीचं दूध पिऊन जात आहेत। परंतु जेव्हा वन अधिकाऱ्यांनी या घटनेमागचं सत्य बाहेर काढलं तेव्हा सर्वांना एक मोठा धक्काच बसला। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा व्हिडिओ बारकाईने पाहिला तेव्हा त्यांना काही तांत्रिक विसंगती आढळल्या। बिबट्याची हालचाल, सावल्या, प्रकाश आणि म्हशीची प्रतिक्रिया यामध्ये नैसर्गिकपणा अभाव दिसून आला। त्यामुळे हा व्हिडिओ खरा आहे का याबाबत शंका निर्माण झाली। पोलिसांनी सायबर तज्ज्ञांची मदत घेऊन फोटो आणि व्हिडिओची तपासणी सुरू केली। आता मेटा डेटा तपासल्यानंतर हे स्पष्ट झालं की हे दृश्य AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलच्या साहाय्याने तयार करण्यात आलं होतं। आता व्हिडिओमध्ये वापरलेले ग्राफिक्स, प्राण्यांची हालचाल आणि पार्श्वभूमी पूर्णपणे कृत्रिम होती। तपास पुढे नेत पोलिसांनी हा कंटेंट अपलोड करणाऱ्या अकाउंटचा शोध काढायला आता सुरुवात केली। काही तासातच गावातील एक 19 वर्षाचा तरुण या प्रकारामागे असल्याचं निष्पन्न झालं। सदर तरुण संगणक शिक्षण घेत असून AI इमेज व व्हिडिओ जनरेशन टूलचा सराव करत होता। आता पोलीस चौकशीत त्या तरुणाने कबूल केलं की फक्त लोकांना आश्चर्य वाटावं, व्हिडिओ व्हायरल व्हावा आणि माझं कौशल्य लोकांना दिसावं या उद्देशाने त्याने हे फोटोज आणि व्हिडिओज तयार केले होते। यामुळे एवढा गोंधळ माजला की गावात भीती पसरली। याची त्याला कल्पनाही नव्हती असं त्याने सांगितलं। त्याने कोणताही आर्थिक फायदा घेतलेला नव्हता, मात्र समाजात अफवा पसरवणे, लोकांच्या सुरक्षितेशी खेळ करणं हे गंभीर गुन्हे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं। सदर तरुण अल्पवयीन नसल्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा पर्याय उपलब्ध होता। मात्र पहिल्यांदा चूक केल्याने पालकांना बोलावून त्याला कडक समज देण्यात आली। भविष्यात अशा प्रकारचा गैरवापर केल्यास
कठोर कारवाई केली जाईल असाही इशारा देण्यात आला. आता सत्य समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. बिबट्याची भीती नसल्याचं कळाल्यावर शेतकरी पुन्हा शेतात जाऊ लागले, आपल्या गोट्यात जाऊ लागले. वन विभागाने हे परिसरात बिबट्याचा कोणताही पुरावा नसल्याचं स्पष्ट केलं. सायबर तज्ज्ञ आणि मग समाजशास्त्रज्ञांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितलं की AI तंत्रज्ञान उपयुक्त असलं तरी त्याचा गैरवापर समाजात भीती, अफवा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतो. कोणताही फोटो किंवा व्हिडिओ पाहून लगेच विश्वास ठेवू नये, त्याची सत्यता तपासावी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. या घटनेनंतर एकच गोष्ट स्पष्ट झाली की डिजिटल युगात दिसणारं सगळंच खरं नसतं. AI निर्मित कंटेंट क्षणात अफवा पसरू शकतात आणि सामान्य जनतेवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडियावर जबाबदारीने वागणं आणि तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करणं ही काळाची गरज असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. त्या मुलाने AI तंत्रज्ञानाचं तो शिक्षण घेत होता आणि त्याने असं फोटोज, व्हिडिओज अनेक शेतकऱ्यांच्या म्हशीचे काढले आणि त्यानंतर त्याने AI तंत्रज्ञानाचा त्यामध्ये वापर केला होता. त्याने पुन्हा असं सांगितलं की मी अनेक म्हशींचे फोटो काढले, अनेक गावकऱ्यांच्या म्हशींचे गोठ्यातील फोटो काढले आणि त्यानंतर AIद्वारे सहज मी ते एडिट केले आणि AIद्वारे त्याच्यामध्ये मग मी अशी इमेज काही तयार केली की चक्क एक बिबट्या म्हशीजवळ येतोय आणि दूध पितोय असं मग मी AI जनरेशनच्या माध्यमातून अनेक इमेजेस, फोटोज, व्हिडिओज हे तयार केले होते आणि मी कुतूहल म्हणून ते गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा अपलोड केले होते असं त्याने मग सांगितलं. अक्षरशः जेव्हा गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हे सर्व काही फोटोज, व्हिडिओ झाले तेव्हा सर्व गावकऱ्यांना धक्काच बसला. कारण की AI टूल हे गावकऱ्यांना, म्हणजे जे काही जुनी पिढी आहे, जे यांचं वयस्कर लोकांना AI टूलचं थोडंसुद्धा ज्ञान नाही, अशा लोकांना भीती साहजिकच आहे, वाटणारच. त्यांना असं आपली म्हैस दिसल्यानंतर वाटणारच की खरोखरच आपल्या गोट्यामध्ये बिबट्या येतोय. कारण की त्यांना AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल हे जुन्या लोकांना माहीत नाही किंवा काही न शिकलेले लोक आहेत त्यांनासुद्धा याचा अजिबात म्हणजे थोडीसुद्धा जाणीव नाही की AI टूलच्या मदतीने अशी काही इमेज, व्हिडिओज आपण तयार करू शकतो. त्यामुळे ते प्रचंड घाबरणारच हे साहजिकच आहे. त्यानंतर त्या मुलाला समज देण्यात आली. त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही, परंतु यापुढे त्याला समज देण्यात आली की इथून पुढे जर काही अशी घटना घडली तर सर्वप्रथम तुझी चौकशी केली जाईल, तुला अटकसुद्धा केली जाईल असं पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं आणि त्याला एक मोठी समज देण्यात आली. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.